चांगले पंच या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले आहेत. जय पवार सर, सागर मोरे सर. एक नामांकित पंच या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचं देखील असोसिएशन आणि आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक. पावसाची सुरुवात झालेली आहे. इथे मात्र सामन्याची सुरुवात करावी लागेल दोन्ही संघांना. पंचांना दिला लेट्स प्लेचा इशारा. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो द क्वालिटी क्रिकेट, शो द गुड क्रिकेट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑन मधून मिड ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय आणि एक धाव अर्जित केले. एका धावेच्या संघाच्या धावसंख्येचा इथे मात्र श्री गणेशा होतोय. धाव फलकावर धावा लागली एक. अमोलच्या बॅट मधून नितीन आणि अमोल सलामीचे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर सज्ज आहेत. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहे प्रकाश कारंडे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं ऑफ साइडला खेळल्यात. एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. एकेरी दुहेरी धावा जमावे लागतील. मोठे फटके येण्याची गरजेचं आहे. 3 षटकांचा हा सामना असेल. या स्पर्धेत आपलं स्थान जीवित ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणं दोन्ही संघांना गरजेचं असेल. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पण अवे फ्रॉम द बॉडी. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचांचा येतोय वाईटचा इशारा. एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. धावून पोहोचतोय तब्बल 3 या आकड्यावर. बिनबाद 3. पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने राईट ऑन द विकेट. प्रकाश कारंडे. सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने खेळलेत. एकेरी दुहेरीवर आतापर्यंत जास्त भर दिला गेला. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. एकही मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवले दोन्ही फलंदाजांना. धावफलक धावून पोहोचतोय तब्बल 4 या आकड्यावर. यावेळी पुढचा चेंडू स्टपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. लॉंग ऑफ मधून खेळाडू येतील, गॅदर करतील, फेकी करतील. दरम्यान 2 धावा पूर्ण केला. चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं नाही विकेटच्या पाठीमागून आपल्याला. मात्र 2 धावेवर समाधान मानावं लागेल इथे दोन्ही फलंदाजांना. नक्कीच या ठिकाणी प्रसन्न सरांचं देखील कौतुक, विशेष आणि आभार. त्यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून आपण चांगलं समालोचन आपण ऐकलं. त्यांचं देखील विशेष आभार. यावेळेस चांगलं गोलंदाजी पाहायला मिळाली. अचूक टप्पा पाहायला मिळाला. बायच्या स्वरूपामध्ये एक धाव अर्जित केली गेली. धावफलक हळूच पुढे सरकतो. जाऊन पोहोचतो तब्बल 7 या आकड्यावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत प्रकाश कारंडे. ज्या पद्धतीने पाऊस बरसतोय त्या पद्धतीने धावा येणं गरजेचं आहे मासोडे संघाच्या अनुषंगाने. आणि अमोलकडे क्षमता आहे, कौशल्य आहे. यावेळेस मात्र हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. पंचांचा येतोय वाईटचा इशारा. एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. धावून पोहोचतोय तो तब्बल 8 या आकड्यावर. बिनबाद 8. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पॅचची लिडिंग एज, बॉटम एज लागले होते. एक धाव अर्जित केली गेली. इथे मात्र षटक संपते. पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. पहिल्या इनिंग मधला पहिला षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागलेत 9. बिनबाद 9. चला प्लीज थोडं स्पीडअप घ्या. विनंती असेल आपल्याला, कोणताही वेळ खर्च करू नका. दोन्ही संघांना विनंती असेल. नवीन गोलंदाज मार्कवर अबी. चला पुढील सामन्यासाठी मी आमंत्रित करतो जुगाई स्पोर्ट्स सावर्डे विपक्ष शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे. दोन्ही संघाने आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणे फेकणं अनिवार्य असेल. समोरच्या दिशेने खेळून काढला चांगला फटका. इट्स मॅक्झिमम षटकार. 6 धावा. इथे मात्र आक्रमण सुरू केलंय अमोल्याने. अभिच्या पहिल्या चेंडूवर लॉंग ऑफ लाभ षटकार ठोकलाय. आक्रमण करावं लागेल. ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं मैदानामध्ये पाऊस बरसतोय त्या पद्धतीने धावा बरसाव्या लागतील. यावेळेस खोदून काढलाय लॉंग ऑन. मिड ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल्स होतोय. टपक्यामध्ये चेंडू थांबतोय आणि एक धाव अर्जित केली गेले.
एका धावेच्या मदतीने धावफलक धावून पोहोचत तब्बल 16 या आकड्यावर. बिनबाद 16. दुसरा षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र अभिचं कौतुक करावं लागेल कारण अभिने आता कमबॅक केलंय. एक युवा खेळाडू अभि. यावेळी देखील फटका चांगला आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू वन बाउन्स कॅरी करतील, फेकी करतील दरम्यान. इथे मात्र दुसऱ्या धावेची चोरी. दिवसा ढवळ्या चोरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धावा मिळतात या चेंडूवर. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 18 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आल्यानंतर मात्र अभिने कमबॅक केलाय. नेक्स्ट चेंडूवर 1 धावाने नंतरच्या चेंडूवर 2 धावा अर्जित केल्यात. पुढचा चेंडू इथे मात्र लेग स्टंप. इथे मात्र चुकी. कलेक्शन चुकलंय. वाईड बॉल +1. अशा 2 धावा मिळतील या चेंडूवर. ते मात्र गोलंदाजाकडून चूक झाली. कलेक्शन चांगलं झालं असतं तर चित्र वेगळं असतं. धावबाद झाला असता नितीन, मात्र तसं काही घडलेलं नाहीये. नितीन अजूनही सज्ज आहे नॉन स्ट्राईक एंडवर. अभिचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चांगला चेंडू. डॉट येतोय. निवताव चेंडूचे ते मात्र होते सांगता. धावफलक स्थिर आहे. धावफलकावर धावा लागले 20. बिनबाद 20. स्ट्राइक एंडवर अमोल. यावेळेस देखील फटका चांगला आहे. अंतर देखील गाठलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार ठोकलाय अमोल याने. यावेळी पुढचा चेंडू. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 धाव अर्जित केले गेले. 27 धावा धावफलकावर लागलेले आहेत. दुसरा षटक संपता. दुसऱ्या षटकाच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 27. 27 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. चला स्पीडअप घ्या. शेवटचा आणि अंतिम षटक. स्लॉग ओव्हरचं षटक या इनिंग मधला. त्याला कोपाडे संघ कोणताही वेळ खर्च करायचा नाही. विनंती असेल आयोजकांच्या वतीने लवकर सामना चालू करायचा आहे. स्पीडअप घ्यायचा आहे. त्याला यापुढील होणारा सामना जोगाई स्पोर्ट्स सावर्डे विपक्ष शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं अनिवार्य असेल. नवीन गोलंदाज. स्लॉग ओव्हरचं षटक हातात आहेत स्वतः कर्णधार लक्ष्मण कांबळे. पंचांच्या उजव्या बाजूने राईट ऑन द विकेट. स्ट्राइक वर अमोल. 2 षटकार त्याच्या माध्यमातून आपल्याला त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. आता मात्र डॉट चेंडू. अचूक टप्पा देखील पाहायला मिळाला. यावेळेस मात्र डॉट चेंडू काउंट केला जातोय. सुरुवात चांगली झाली षटकाची. शेवट देखील चांगला करावा लागेल लक्ष्मण यांना. यावेळेस देखील चांगला चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज अमोल याचा. मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट आलाय. यावेळी देखील इथे मात्र लिडिंग एज अँड द विकेट. आणि इथे मात्र अमोलला माघारी परतावं लागेल. अमोल बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. डीजे
तीन चेंडू शिल्लक असतील, तीन चेंडू मध्ये मोठे फटके खेळणं गरजेचं असेल. धावफलकावर धावा लागले तब्बल 28. दोन मोठे फटके खेळावे लागतील मासवडे संघाच्या अनुषंगाने. किरण याला सॉरी माफ करा, 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चला ठाणेवाडी संघाचे यावेळेस कोदून काढला लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत होता, मात्र इथे मात्र फनी मोमेंट्स. स्वतःची काळजी घ्यायची आहे. प्रत्येक खेळाडूने एक विनंती असेल, आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे. पावसाचे दिवस आहेत, कोणतेही दुखापत होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. त्या दरम्यान जाऊया आपण ज्या ठाणेवाडी संघाचा मंदार आणि स्लॉग ओव्हर मध्ये जे षटक टाकलं त्याबद्दल उमेश सुतार यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंदाराने ते स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लक्ष्मणाचा पुढचा चेंडू यावेळी देखील कोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र सॅक्रिफाईस विकेट आणि किरणला पाद व्हावं लागेल. एक धाव अर्जित होईल आणि किरण मात्र माघारी परतेल धावबाच्या स्वरूपामध्ये. ठाणेवाडी संघाचा आकाश यादव आपण व्यासपीठावर यायचं आहे. ठाणेवाडी संघ आकाश यादव डॉट बॉल असेल नाही पण यावेळेस मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र झेलबाद होत आहेत आणि इथे मात्र पहिला इनिंगचा खेळ इथे मात्र संपतोय आणि धावफलकावर धावा लागलेत. किती 28 धावा धावफलकावर लागले. सावर्डे संघाला आपल्याला शेवटचा कॉल असेल, नाहीतर पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता घ्यायची आहे. सावर्डे संघ 28 धावा धावफलकावर लागले. 29 धावांचा पाठलाग करावा लागेल कोपाडे संघाला. चेंडू शिल्लक असतील 18 चेंडू मध्ये 28 धावा बनवायच्या आहेत. चला सावर्डे संघ आपल्याला शेवटचा कॉल असेल. चला मासोडे संघ आपला सुंदर आणि सुसज्ज क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. आपल्याला विनंती आहे. शॉट बोलले ना अंपायर, शॉट आहे एक शॉट बोलले ना, ती जी घेतली ना ती रन शॉट होती. सांग 29 टार्गेट आहे. 28 धावांचा धाव फलकावर लागलेले आहेत. 29 धावांचं आव्हान असेल जय हनुमान क्रिकेट क्लब क्रोपाडे संघासमोर. 18 चेंडू मध्ये 28 धावा बनवायच्या आहेत. 29 धावा बनवायच्या आहेत, माफ करा. इथे यापुढील होणारा सामना जोगाई स्पोर्ट्स सावर्डे विपक्ष शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे. नाणेफेक झालेली आहे. सावर्डे संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. आपला निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर कळवायचा आहे. पाचव्या बॉलवर एक धाव आहे. दुसऱ्या रनला रन आउट झालाय. कोपाडे संघ 29 धावा धाव फलकावर लागलेले आहेत. 30 धावांचं लक्ष असेल याची नोंद घ्यायची आहे. चला कोपाडे संघ आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. मासवडे संघाला देखील विनंती असेल आपलं सुसज्ज क्षेत्ररक्षण लवकरात लवकर मैदानावर लावायचं आहे.
शिवशंभू ग्रुप प्रतिष्ठान पातवडे आयोजित भावपूर्ण श्रद्धांजली चषक 2024 सर्व देणगीदारांचं आयोजकांच्या वतीनं आभार. नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाचा चषक लाभल्यास सन्माननीय आदरणीय संदीपदादा चाळके साहेब, द्वितीय चषक सन्माननीय आदरणीय सचिनदादा पात्रे साहेब, तृतीय चषक अमोलदादा पाटील साहेब, चतुर्थ चषक दिलीपदादा देवांगळे साहेब यांच्या आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. तसेच मालिकावीर फलंदाज गोलंदाज चषक दुर्वा स्पोर्ट्स अनिल पाटील साहेब यांचा देखील विशेष आभार. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय संदीप कोंडीबा शिंदे, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक वसंत सकाराम शिंदे. चेंडू सौजन्य आपल्याला लाभलेले आहेत विजय तुकाराम शिंदे साहेब. त्याबरोबर विशेष सहकार्य सन्माननीय गणपत मामा लाड साहेब, लक्ष्मण दादा शिंदे साहेब, अनिल साबळे, पालघर पोलीस सुरेश दादा लांबोरे साहेब, रमेश दादा शिंदे साहेब, राजू दादा बरिष्ठ साहेब, विनायक गावडे साहेब, प्रशांत साबळे साहेब, अंकुश साबळे साहेब आणि सौरभ साबळे साहेब या सर्व देणगीदारांच्या आयोजकांच्या वतीनं विशेष आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पंच ऑनफिल्ड पंच सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे विनंती असेल. दोन्ही संघांना देखील विनंती आहे. दोन्ही फलंदाज सज्ज आहेत. एका बाजूने रोहित तर एका बाजूने प्रणव. स्ट्राईकवर असेल रोहित पाटील, नॉन स्ट्राईकवर प्रणव कारंडे आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवर अनिल पाटील. पंचांचा आलाय लेट्स प्लेचा इशारा. दोन्ही संघांना देऊया विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले. कोण आहे बघ ऑन साइडला खेळला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, एकदा वर्जित केले. एका धावाने मात्र श्री गणेशा लागलेला आहे धावसंख्येचा कोपर्डे संघाचा. 30 धावांचा पाठला करताना चेंडू मात्र शिल्लक असतील आता 17 चेंडू मध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. कोपाडे संघाला विजयासाठी या स्पर्धेमध्ये आपलं स्थान जीवित ठेवायचं असेल तर 29 धावा चेस कराव्या लागते. यावेळेस इट्स मॅक्सिमम फटका चांगला आहे, सुरेख फटका प्रणवच्या बॅट मधून आलाय. दर्जेदार कडक षटकार. दुसरा चेंडू मात्र आक्रमण केलंय प्रणव याने. पुढचा चेंडू इथे मात्र कमबॅक केलाय गोलंदाज अनिल याने. डॉट चेंडू हाताळलाय. कौतुक करावं लागेल अनिल पाटील यांचं. पहिला दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला होता प्रणव याने, मात्र कमबॅक पाहायला मिळालंय अनिल पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेस अचूक टप्पा. यावेळेस देखील बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे. लागोपाठ दुसरा चेंडू इथे मात्र निर्धाव हाताळला गेलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अनिल पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अनिल पाटील यांचा. त्याला स्पीडअप घ्यायचा आहे, विनंती असेल प्लीज थोडं स्पीडअप घ्या. यावेळी समोरच्या दिशेने दर्जेदार दिमागदार कडक प्रणवच्या बॅट मधून आला षटकार. 6 धावा. प्रणवच्या बॅट मधून आक्रमण चालू आहे सामन्यामध्ये. इथे मात्र थोडं मासोडे संघ अडचणीत पाहायला मिळतोय.
पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या धावून पोहोचते तब्बल 13 या आकड्यावर. अजून ही 17 धावांची गरज असेल. चेंडू मात्र शिल्लक असतील 12 चेंडू मध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. की 8.5च्या सरासरीने आपल्याला धावा बनवाव्या लागतील. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर सुरेश पाटील. सुरेश चला बॅटर्स थोडं स्पीडअप घ्यायचा. वेळ खूप कमी आहे. अजूनही भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. एक दिवसीय स्पर्धा आहे. चला दुसरं षटक घेऊन सज्ज आहेत सुरेश पाटील. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म मध्ये विकेट. यावेळेस ऑन साइड आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक गोलंदाज सुरेश पाटील यांच्या माध्यमातून मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी देखील अचूक टप्पा मात्र दिशा चुकले. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा आमच्यापर्यंत इशारा आलाय वाईट चेंडूचा. एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 14 या आकड्यावर. सावडे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. इथे मात्र समीकरण बदलत आहे. 10 चेंडू आणि 10 धावा. नक्कीच मालचवडे संघ थोडा अडचणीत पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र रोहितचं कौतुक करेल. स्वतःवरचा प्रेशर त्याने रिलीज केलाय. या षटकार ठोकल्यानंतर नक्कीच संघावरचा आणि स्वतःवरचा प्रेशर रिलीज केले यावेळी. पुढचा चेंडू. इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज सुरेशांना. वाईट चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. एक अवांतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 21 या आकड्यावर. अजूनही 10 चेंडू आणि 9 धावांची गरज. बॅटिंग आहे रे त्यांची. यावेळेस ऑनलाईनला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं दोन्ही बॅटर्स मध्ये. चला श्री डोंदल स्पोर्ट्स अंबर्ड आणि आरकेसीसी चिखलवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचं आहे. यावेळी देखील ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज बॅकअप नाही पाहायला मिळाला. खराब थ्रो आणि इथे मात्र 3 धावा. 3 धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकतो. धावून पोहोचते तब्बल 26 या आकड्यावर. आता मात्र समीकरण बदल. 4 धावेंची गरज असेल या विजयासाठी कोपाडे संघाला. नक्कीच हा सामना जो जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या मध्ये बक्षिसास पात्र होईल. याचीच दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र बॅटची लिडिंग आहे. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव अजित केली गेले. एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पुढे तब्बल 27 या आकड्यावर. अजूनही 3 धावेंची गरज असेल. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. या षटकामधील एक चेंडू खेळ शिल्लक असेल. 1 2 ओव्हर. इथे मात्र निर्धाव चेंडू. कमबॅक केला होता गोलंदाजाने मात्र खूप वेळ झालाय. आता मात्र 6 चेंडू आणि 3 धावा. सामना क्रुशियल होत आहे. एक चांगला गोलंदाज मासोटे संघाकडे पाहायला मिळेल. काय या षटकामध्ये निर्णायक षटक ह्या सामन्याचा नक्कीच दोन्ही संघांसाठी
हा महत्वपूर्ण सामना असेल आणि हे महत्वपूर्ण षटक या सामन्यामधील निर्णायक षटक नक्कीच कर्णधाराने जबाबदारी सोपवली ते अमोल यांच्यावर. नक्कीच ज्यांच्या फलंदाजीमधून आपल्याला चांगले षटकार पाहायला मिळाले तितकी चांगली गोलंदाजी करता येईल का. शेवटचा स्लॉग वरचा षटक पहिला चेंडू बिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. हा असेल प्रणवच्या बॅट मधून आलेला विजयी षटकार. नक्कीच कौतुक करेल कोपाडे संघाचा आणि कौतुक करेल देखील